संतोष देशमुखची श्रद्धांजलीचा आज कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक या भागात करण्यात येणार आहे. सध्या या कार्यक्रमामध्ये लक्ष्मण हाके पण सहभाग घेणार आहे. दादा, मला सांगा या कशासाठी? खरं तर आम्ही निदर्शनं करत आहोत यासाठी की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण कुणी करू नये आणि लोकप्रतिनिधींनी सामाजिक तेढ निर्माण होईल असं वागू नये, वक्तव्य करू नयेत, कुठल्या समाजाला टार्गेट करू नये. आणि असं जर होणार असेल तर या महाराष्ट्रात अराजक निर्माण होईल, इथली शांतता धोक्यात येईल आणि माणसं बिनकामाची टार्गेट होतात. या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज संतोष देशमुख असतील, सोमनाथ सूर्यवंशी असतील किंवा पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर येथील दोन छोट्या मुली ज्यांची हत्या झालेली आहे त्या हत्यांना श्रद्धांजली वाहणं असेल, तिकडे लक्ष वेधून घेणं असेल, या सर्व प्रश्नावरती महाराष्ट्र शासनाचं गृह विभागाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही एका बाजूला श्रद्धांजली वाहत आहोत, दुसऱ्या बाजूला निदर्शनं करत आहोत. परंतु आज असं दिसलं की काही लोक एक दुसऱ्यावर टीका पण करत आहे आणि टार्गेटवर करत आहे दोन समाजावर. हो, दोन समाजामध्ये तेढ निर्माण निश्चित होते. काही लोकप्रतिनिधी राजकारणी आपला पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी जर कोणाला राजकीय हेतून त्यांच्यावर आरोप करत असतील, त्यांचा राजीनामा मागत असतील, तर मला वाटतं हे राजकारण होतं आहे. त्या संतोष देशमुख यांच्या हत्येमधली संवेदनशीलता, गांभीर्य या अशा मागण्यामुळं, अशा राजकारणामुळं त्याचं गांभीर्य कुठंतरी कमी होतं आहे असं वाटतं. बीडमध्ये जेव्हा हत्या झाली तर त्याच्यानंतर धनंजय मुंडे याच्यावर पण खूप टार्गेट करत आहे. नाही, टार्गेट करणं चुकीचं आहे. हत्या होण्याच्या अगोदरही त्यांना टार्गेट केलं गेलेलं आहे. अगदी गेल्या वर्षी आरक्षणाच्या मुवमेंटमध्ये पण त्यांना टार्गेट केलेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानही त्यांना टार्गेट केलेलं आहे. परंतु एका तरुणाची हत्या झाल्यानंतर त्या हत्येचं कारण करून ज्यावेळी राजकारणी त्या गोष्टीला राजकीय वळण देतात, त्यावेळी सामाजिक स्वास्थ्य किंवा समाजाच्या बद्दलचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो. त्यामुळे अशा घटना घडू नयेत यासाठी आम्ही शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज निदर्शनं करत आहोत. धनंजय मुंडेचा जे मामला आहे ते बॉम्बे हायकोर्टची औरंगाबाद खंडपीठ जे आहे त्यामध्ये पण दाखल केलेलं आहे. कसे बघतायत तुम्ही? नाही, काल आम्हाला जी माहिती मिळाली ती मला वाटते ती केस रद्द झालेली आहे. धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत ते आम्ही व्हिडिओ क्लिप सर्व महाराष्ट्रामध्ये ती व्हायरल झालेली आहे, ती बघितलेली आहे. आणि तो राजीनाम्यासंदर्भातला जो काही याचिका होती ती त्या वकिलांनी त्यांची सही न घेता त्यांनी ती याचिका दाखल केलेली होती. ती याचिका खऱ्या अर्थानं कोण आहे, कशासाठी केली गेली, त्यांचा हेतू काय होता, या सगळ्या गोष्टींचा पण विचार होणं किंवा त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. ते जे ॲडव्होकेट आहेत त्यांचं म्हणणं आहे की फिलिंग केली होती, फक्त आम्ही फिलिंग केली होती का सबमिट केली होती, ते जे व्हायरल होतं आहे त्याच्यावरती जे शिक्के दिसत आहेत ते मला वाटतं त्यांना सांगून करायला हवी होती. त्यांनीही त्यामध्ये बोललेलं आहे. त्यामुळं हे प्रकरण कुठंतरी कोणाला तरी बदनाम करण्यासाठी, कोणाचं तरी राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी या संतोष देशमुखांच्या हत्येचा आधार घेतला जातोय का, अशी परिस्थिती निर्माण होती. मनोज जरांगे पाटील 25 जानेवारीपासून आंदोलन करणार आहे, तर कसं बघतात तुम्ही? त्यांनी आंदोलन करावं, पण कायदेशीर मागण्या कराव्यात, बेकायदा मागण्या करू नयेत, ओबीसींना टार्गेट करू नये, ओबीसींचं आरक्षण मागू नये. त्यांनी त्यांचं आंदोलन करून त्यांच्या मागण्या त्यांनी मान्य करून घ्या. सध्याचे जे प्रश्न आहेत, गोरगरीब आणि सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते दिसत नाही, फक्त ती बातमी चालत आहे वेगळी. नाही, बातमी किंवा त्या गोष्टीचं गांभीर्य कमी आहे असं नाही, परंतु अनेक प्रश्न आहेत, अनेक हत्या पण आहेत. त्या सर्व दृष्टिकोनातून या शासनाने, गृह विभागाने, मुख्यमंत्र्यांनी पुढे यावं आणि आपल्या स्वपक्षाच्या आमदारांकडे जर काही माहिती असेल, ते जे दावे करतायत मीडियाच्या माध्यमातून, तर ते सर्व दावे त्यांनी विचारात घेऊन काम करावं ना, पण समाजात तेढ निर्माण करू नये. तुम्ही राजकारणामध्ये सहभाग होणार का, किंवा तुम्हाला विधान परिषदची सीट पण हवी आहे का? नाही, असं मी कुठंही कधीही म्हटलेलं नाही, परंतु माझ्या ओबीसीचे प्रश्न सुटले पाहिजेत. ओबीसीच्या अडचणी, ओबीसीचं पंचायत राजमधलं आरक्षण, या प्रश्नाचा आवाज बनायला आपल्याला निश्चित आवडेल. पण याच्याही पलीकडे जाऊन हाच आवाज जर त्याला एक अधिकृत हे व्हायचं असेल तर ओबीसीचा आवाज कायद्याच्या सभागृहात उठणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. त्यामुळे मी मागणी नाही करणार, पण मी माझे समाजाचे प्रश्न, ओबीसींचे प्रश्न, प्रवर्गाचे प्रश्न रस्त्यावरती मी निश्चित मांडेल. हे होते लक्ष्मण हाके साहेब आणि त्यांचं म्हणणं आहे की जे ओबीसीचे प्रश्न आहेत त्याला हे रस्त्यावर येणार.
इसराज चिश्ती, मुंबई तक, छत्रपती संभाजीनगर.